झालेले अर्थात आज अधिवेशनात काय घडलं, बाहेर काय घडलं, हाऊसमध्ये काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पंकज दळवी आहेत, संदीप राजगोळकर आहेत आणि आपल्या मल्टीमीडिया एडिटर मृणाली नानिवडेकर मॅडम आहेत. सुरुवातीला मी पंकजकडून जाईन कारण कालपासून ऑपरेशन टायगरची अर्थात सचिन अहिर यांची बातमी त्याने सुरुवातीला दिली होती. पंकज, काय सांगशील? काल आपण बातमी ब्रेक केली आणि आज खरं तर उपसभापती त्यांची निवड झालेली आहे. आतमध्ये कसा हाऊस? खूप घडामोडी कालपासून खूप वेगानं घडल्या. सचिन अहिर जे काल परवापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदेसोबत आले, उपसभापती पदाचा त्यांनी अर्ज भरला आणि आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये प्रस्ताव पद्धतीनं उपसभापतींची निवड ही होती. कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये ती दाखवली. 2 अर्ज सुशांत आले होते. एकूण 4 प्रस्ताव होते. त्याच्यामधला पहिला प्रस्ताव होता तो अंबादास दानवे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, त्यांनी प्रस्ताव मांडला होता जमो अभ्यंकर यांच्या नावाचा. दुसरा प्रस्ताव होता तो प्रवीण दरेकर. तिसरा प्रस्ताव होता तो राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांनी मांडलेला आणि चौथा होता मनीषा कायंदे. असे एकूण 4 प्रस्ताव होते. त्यातले 3 प्रस्ताव जे होते ते सचिन अहिर यांच्या नावाचे होते की त्यांना उपसभापती पदी त्यांची नेमणूक करण्यात यावी, त्यांची निवड करण्यात यावी. कार्यक्रम सभागृह प्रश्नोत्तर झाली. उपसभापती निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. हे सुरू असताना चंद्रकांत पाटील हे संसदीय कामकाज मंत्री आहेत. त्यांनी सभागृहापुढे उभे राहिले. उपसभापती हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानाचं पद असतं. त्यामुळे ह्या पदाची निवडणूक जी आहे ती शक्यतो बिनविरोध करण्याची प्रथा परंपरा आहे आणि त्या प्रथा परंपरेनुसार जो सचिन अहिर 3 त्यांच्या बाजूनी होते. एक प्रस्ताव जमो अभ्यंकरांचा होता. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना विनंती केली, अनिल परबांना प्रस्ताव मांडला होता अंबादास दानवे यांनी, पण कुठली तरी स्थानिक निवडणुकांच्या कारणांमुळे जे आहे ते अंबादास दानवे सभागृहात उपस्थित नव्हते. मग ती जबाबदारी आली अनिल परबांवरती. चंद्रकांत पाटील यांनी विनंती केली अनिल परबांना की तुम्ही हा प्रस्ताव जो आहे तो मागे घ्या आणि तशा अनुषंगानं आपण जी निवड आहे ती बिनविरोध एकमतानं करूया. अनिल परब हेही उभे राहिले. त्यांनी सभागृहाच्या प्रथा परंपरेचा दाखला देत त्याचा सन्मान ठेवण्याचं म्हणत जमो अभ्यंकर यांच्या जो अर्ज होता आणि जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव मागे घेण्याचं त्यांनी सांगितलं, मागे घेत असल्याचं सांगितलं आणि त्याला जे अनुमोदक होते अभिजित वंजारी त्यांनी सुद्धा त्याला प्रस्ताव मागे घेण्याच्या भूमिकेला अनुमोदन दिलं आणि तो प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर संजय खोडके असतील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे, मनीषा कायंदे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि प्रवीण दरेकर भाजपा या तिघांनी हे प्रस्ताव मांडले आणि समोर दुसरा कुठलाही उमेदवार नसल्यामुळे प्रथा परंपरेनुसार सचिन मोहन अहिर यांची विधान परिषदेचे 17वे उपसभापती म्हणून त्यांची एकमतानं निवड जी आहे ती सुशांत करण्यात आली. आता यावेळी तू म्हणशील तर राजकीय वातावरण होतं का? निश्चित भावना सगळ्यांच्या मनात राजकीय ज्या दडलेल्या होत्या, पण टोलेबाजी अपेक्षित होती. मात्र आज सगळ्यांनी राजकीय टोलेबाजी करणार नाही ही भूमिका घेतली. कोणी राजकीय बोललं नाही. अर्थात थोड्याशा कोपरखळ्या मारल्या, पण त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा जो तो गाठला. त्याच्यावरती आपण नंतर चर्चा जी आहे ती आपण करूया. आपल्यासोबत संदीप राजगोळकर आहेत, मृणाली नानिवडेकर मॅडम आहेत. मी आधी नानिवडेकर मॅडमना विचारत, मॅडम काल ऑपरेशन टायगर झालं, आज निवड झालेली आहे, तुम्ही याचं विश्लेषण कसं करता? आता आपल्याला जे सांगितलं आणि ऐकायला मिळालं सभागृहातलं वातावरण, त्याच्या मागे एक आकड्यांचा गेम आहे. आकड्यांचा गेम काय आहे तर भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे इतके 35 सदस्य विधान परिषदेत मिळालेले आहेत. युती सरकार ज्या वेळेला होतं 95च्या काळामध्ये त्यावेळेला विधान परिषदेमध्ये 22 सदस्य होते. तीही आकडेवारी ओलांडून आता 35 पर्यंत एकटे बीजेपीचे आहेत. शिवसेना शिंदे गटाला मानणाऱ्या आमदारांची संख्या पण मोठी आहे. शिवाय अजितदादा पवारांचे पण आमदार विधान परिषदेत आहेत. त्यामुळे साधारणतः 62 पेक्षाही जास्त बहुमत असताना शिवसेना उभाठाचे जमो अभ्यंकर जे अत्यंत सच्शील शिक्षण क्षेत्रातले आहेत, सातत्याने काही काम करतात, त्यांना किती मतं मिळाली असती हा मुख्य मुद्दा होता. त्यातली मतं जर काही इकडे तिकडे गेली असती, कारण काही होऊ शकतंय, त्यापेक्षा हे सगळं टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी जी काय विनंती केली की तुम्ही प्रथा आणि परंपरांचा आदर करत एकमताने निवड होऊ द्या, ते पाळलं गेलं. हे काय फार खुशीने केलं अशातला भाग नाही. संख्याच नव्हती त्यामुळे हे करावं लागलं. आणि जरी विरोधी पक्षांनी विड्रॉ केलं असलं तरी सत्ताधारी पक्ष उदार अंतःकरणाने त्यांना काही देत. प्रथा परंपरा तर अशी पण आहे की विरोधी पक्षाकडे उपसभापती पद, उपाध्यक्ष पद जातं. आजकाल कोणत्याही प्रथा राहिलेल्या नाहीत, कोणत्याही परंपरा पाळल्या जात नाहीत.
त्यामुळे या बॅकग्राऊंडवर बहुमत जे आहे सत्ताधारी युतीचं ते लक्षात घेता उमेदवार माघारी घेतला गेला. आता असं आहे सुशांत की हे तर झालं सभागृहातलं. सचिन अहिर हे उपसभापती झाल्यानंतर त्यांनी कोणतंही राजकारण या निवडीच्या वेळेला आणि त्या भाषणानंतर येऊ दिलं नाही, हे उत्तम झालं. हे विक्रमादित्याचं सिंहासन आहे. तिथे बसल्यावर कायदे, कानून, नियम या क्षेत्रातच बोलायला हवं. ते त्यांनी केलं, याबद्दल अभिनंदन. पण ते ज्या वरळीत राहतात आणि ज्या वरळीत ते 3दा आमदार म्हणून निवडून आले होते, तिथली परिस्थिती आता पूर्णपणे वेगळी झाली आहे. तिथे आदित्य ठाकरे आमदार आहेत. आदित्य ठाकरे निसटत्या बहुमतांनी मागच्या वेळेला विजयी झाले होते, कारण शिंदेंनी त्यांना लक्ष केलं होतं. डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वतः तिथे तळ ठोकून बसले होते. अशा वेळेला त्यांची मदार 2 लोकांवर असायची. सुनील शिंदे जे अत्यंत कट्टर शिवसैनिक आहेत, ज्यांचा संबंध आहे वरळीशी, आणि सचिन अहिर जे वरळीत राहतात आणि कामगार क्षेत्राशी संबंध आहे. शिंदेंना म्हणजे सुनील शिंदेंना आदित्य ठाकरे आमदार झाल्यावर परिषदेत पाठवण्याचं आश्वासन दिलं गेलं आणि उद्धव ठाकरे यांनी ते मनापासून पाळलं. ते जर शिवसेना उभाठात कायम राहिले तर तिथे त्यांचं एक काहीतरी ओळख राहील, मताधार राहील. पण तसं जर झालं नाही तर खुद्द आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ संकटात येऊ शकतो का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे लोकप्रिय आहेत. त्या वयाचा असा उत्तम लोकप्रतिनिधी, आमदार आणि वक्ता सध्या तरी कोणीही नाही. पण ही जर शिवसेना उभाटाची लाटच ओसरत असेल आणि मुंबईकरांचं प्रेम पिढीगणिक कमी होत जाईल तर पुढच्या वेळेला ते संकटात येतील. त्यामुळे आता ते शिवडीत जाणार का, ही पण चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आजची जी निवड आहे सचिन अहिर यांची, त्यांचं आपण या निमित्ताने अभिनंदन करू की जे काय झालं असेल ते पडद्यामागे झालं. आता ते उपसभापती झाले आहेत. पण त्यांच्या या निर्णयांनी जो काय गदारोळ निर्माण होणार आहे तो कदाचित आत्ता नाही, आत्ता थोडासा दिसेल. सुनील शिंदे यांनी काल रात्री मेळावा पण घेतला म्हणतात तिथे, आणि त्यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे यांनी यायचीच गरज नाही, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. पण 3 वर्षात असंच चित्र राहतं का, आणि जनता शिवसेना उभाठात येणारे लोक वारंवार का परत जातात याच्यावर विचार करेल. शिवाय जे शिवसेना उभाठात येतात त्यांना मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, भेटी मिळतात, सावलीसारखे वागतात, बॉडीगार्ड आहे म्हटलं जातं, तेही का निघून जातात, हाही जनतेच्या मनातला प्रश्न आहे, जो आज सभागृहात जरी चर्चेला आला नसला तरी लोकांच्या मनात आहे. इतर विषयावरून देखील मी तुमच्याशी बोलणार. आपल्यासोबत संदीप आहे. संदीप, खरं तर पंकज हाऊसमध्ये होता, तू बाहेरचा परिसर नेमका कव्हर केला. नेमकं वातावरण बाहेर कसं होतं? काल देखील आपण बघितलं असेल तर सगळ्यांच्या प्रतिक्रिया तू घेत होता. आज निवड झालेली आहे त्यांची, आजचं बाहेरचं वातावरण काय? कालच्या प्रमाणात आजचा दिवस होता. मात्र आज प्रामुख्यानं सांगायला लागेल की आज 3रा दिवस 2ऱ्या आठवड्यातला अधिवेशनाचा, आणि पहिल्या 2 दिवसामध्ये आंदोलनं झाली होती टीईटीचं, आणि काल आपल्याला माहिती आहे की राम मंदिरात जो काय प्रकार घडला त्या संदर्भात विरोधकांनी आंदोलन केलं होतं. आज 3ऱ्या दिवशी यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे आमदार जर अपवाद सोडले तर बाकी सुशांत कुणी आंदोलन केलं नाही. त्यामुळे आज विरोधक काही प्रमाणामध्ये शांत असल्याचं चित्र विधानभवनाच्या परिसरामध्ये पाहायला मिळालं. त्या आमदारांसोबत फक्त विजय वडेट्टीवार काही वेळ तिथं जाऊन थांबले होते. त्यानंतर पुन्हा कामकाज सगळं सुरू झालं. पण आता मूळ मुद्दा हाच आहे की जसं पंकज आणि मृणालिनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जसं ज्योती वाघमारेंचं नाव हे अचानकपणे पुढे आलेलं होतं, म्हणजे त्यावेळेलाही माजी खासदारांनी असं लॉबिंग केलेलं होतं की 24च्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतरही काही खासदारांनी घरं अजूनही शासकीय सोडलेली नव्हती दिल्लीतली, म्हणजे अजूनही सोडलेली नाही. त्यांना अपेक्षा होती की ती राज्यसभा कदाचित मिळेल. मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारेंचं पुढे नाव आणलेलं होतं. त्याप्रमाणेच सचिन अहिर, म्हणजे आता तर मला दुपारी अशी एक गोष्ट समजली की भाजपच्या मंत्र्यांनाही माहीत नव्हतं की सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि ते उपसभापती पदाचे उमेदवार असणार आहेत. म्हणजे जसं आदित्य ठाकरेंनी म्हटलं की हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र आहे. मग देवेंद्र फडणवीस किंवा भाजपनं हे केलेलं होतं तर मग भाजपच्या मंत्र्यांनाच ही गोष्ट माहीत नव्हती. राष्ट्रवादीच्या तर खूपच लांब, म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना देखील ज्यावेळेला सचिन अहिर यांनी अर्ज भरून तिथं म्हणजे सभागृहात ते गेले त्यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना ही गोष्ट माहीत झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रचंड कमालीची गुप्तता पाळत हे सगळं ऑपरेशन यशस्वी केलं आणि त्याचा आज परिणाम बघायला मिळाला. दुसरा, आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 29च्या निवडणुकीची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.
वरळी की शिवडी याचा तर निर्णय नंतर होईल मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, पण आतापासूनच त्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे. कारण एकेकाळी सचिन अहिर यांनी माफ करा, आदित्य ठाकरेंसाठी तो मतदारसंघ सोडलेला होता आणि आता आदित्य ठाकरेंनाच सोडून सचिन अहिर हे वेगळे झालेले आहेत, वेगळ्या शिवसेनेत गेलेले आहेत. त्यामुळे तेच दोघं आमने सामने येतात. कारण ते जर आले तर ज्या टॉप 10 फाईट्स असतील महाराष्ट्रामधल्या 2029 सालच्या 288 मतदारसंघ नसतील कदाचित, तेवढा जादा असतील, पण त्या टॉप 10 फाईट्स मधली ती एक बिग फाईट असेल वरळीची, हे मात्र नाकारता येत नाही. तुझा तू एक मुद्दा आता मांडलास की सचिन अहिर वेगळ्या शिवसेनेत गेले, तो मुद्दा सुद्धा विधान परिषदेमध्ये आज थोडासा चर्चा झाली आणि ती चर्चा छेडली दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री त्याच्यावरती म्हणाले की तुम्ही आता शिवसेनेत आलेला आहात, पण तुम्ही जेव्हा निवडून आलात तेव्हा याच सगळ्या सदस्यांनी तुम्हाला मतदान केलेलं, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पण मतदान केलेलं, सगळ्यांनी मतदान करून निवडून आणलं, तेव्हा तुमचं धनुष्यबाण आता धनुष्यबाणच आहे. म्हणजे एका अर्थानं मुख्यमंत्र्यांनी अगदी सहज बोलता बोलता त्या चर्चेंना पूर्णविराम दिला. पुढे ते असंही म्हणाले की याबाबतच्या सगळ्या प्रश्नांना जेव्हा नीलम गोरे उपसभापती झाल्या तेव्हा मी ऑलरेडी उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे आता पुन्हा काही देत नाही, कारण तेच मुद्दे आहेत, नवीन त्याच्यामध्ये काही नाही. एका अर्थाने एका महत्वाच्या विषयाला सुशांत बोलता बोलता त्यांनी अगदी पूर्णविराम सहज अगदी चर्चेत दिलं. हे जस्ट संदीपच्या कालपासून जी चर्चा होती की यांच्यावर कारवाई होणार का, त्याची सगळी उत्तरं आज मिळाली. 100% कारण काय की अगदी सिस्टमॅटिकली त्यांनी जे आहे ते केलं. अर्थात त्याला एक महत्वाचा मुद्दा किनार जी होती, म्हणजे जोपर्यंत अभिनंदनाच्या प्रस्तावावरती सत्ताधारी पक्षातले आमदार बोलत होते तोपर्यंत विषय अभिनंदनापुरताच मर्यादित होता. पण जेव्हा अनिल परब बोलायला उभे राहिले तेव्हा अनिल परबांनी 3 ते 4 वेळा सभापतींकडे मागणी केली की मला अभिनंदन करायचंय. तर त्यांना ते 3 ते प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभागृह नेते, संसदीय कामकाज मंत्री बोलल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांना अभिनंदन करण्याचा प्रस्ताव जी परवानगी दिली जाते बोलण्याची. पण आज सभागृहात विरोधी पक्ष नेताच नसल्यामुळे, आम्हाला प्रोटोकॉल नसल्यामुळे आम्हाला अभिनंदनावरती बोलायला, आम्हाला विरोधात नाही बोलायचं, अभिनंदनावरती बोलायला आम्हाला याचना करावी लागते. अशा पद्धतीची शब्द जे आहेत ते अनिल परबांनी वापरले. आणि त्याबाबत मी विचारणारच आहे, कारण दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते नाही. आणि नानिवडेकर मॅडमकडे जातो. मगाशी वरळी शिवडीचा विषय आला. काल आदित्य ठाकरेंनी सांगितलं की सचिन अहिर निघताना त्याने मला एक SMS केला की मी तुमच्या समोर लढणार नाही. हो, म्हणजे यातला सगळ्यात धक्कादायक जो तंत्राचा भाग आहे, काय आपण विधान भवनात उभे आहोत, इथे वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात, त्या कितपत खऱ्या असतात माहित नाही, पण खूप ज्युसी असतं सगळं वातावरण, काय 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 गॉसिप सुरू असतात. एक तर सांगितलं एका अतिशय मोठ्या नेत्याचं नाव घेऊन शिवसेना उबाटाच्या, की ते जेव्हा सचिन अहिरांना म्हणाले की चला आपण जम्मू अभ्यंकरांचा अर्ज भरायला जाऊ, तेव्हा सचिन अहिर म्हणाले अर्ज तर मी भरून आलोय. तर त्या शिवसेना उबाटाच्या नेत्यांनी विचारलं, अच्छा तुम्ही नीलमताईंचा अर्ज भरलात का? तर ते म्हणाले अहो नाही मी माझाच अर्ज भरलाय. इतक्या सगळ्या धक्कादायक जिथे घडामोडी होत आहेत तिथे खरं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की सकाळी सकाळी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना खरंच अशा प्रकारचा SMS केला का? आदित्य म्हणतायत म्हणजे नक्कीच केला की मी काही शिवडीतनं उभा राहणार नाही, म्हणजे जणू काय मी शिवडी तुमच्यासाठी मोकळं सोडून दिलंय, म्हणजे मी जातो तर आहे पण तुम्हाला नाही त्रास देत. अशा पद्धतीचं जे काय वातावरण आहे ते वातावरण खरंच प्रत्यक्षात येईल का 3 वर्षांनंतर, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा असं त्यांनी अंबादास दानवेंना पण जे SMS केलाय तो पण फार इंटरेस्टिंग होता की मी कोणत्याही राजकीय घराण्यातला नाही, मला पुढे जायचंय, मला राजकारण करायचंय, जनतेची कामं करायची आहेत, त्यासाठी मी पक्षांतर करतोय. आता मगाशी पंकजनी जे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नीलम गोरे ज्या वेळेला उपसभापती झाल्या त्यावेळेला मी हे सगळं बोलून चुकलोय, ते आपण आपल्या दर्शकांना त्याची पार्श्वभूमी समजावून सांगू. कसं झालंय की हे सगळे जे शिवसेनेचे विधान परिषदेतले आमदार आहेत ते धनुष्यबाण या चिन्हावर तेव्हा निवडून आले होते. तसंच त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे विधान परिषदेच्या कार्यालयात. 2022 साली सचिन अहिर जेव्हा परिषदेवर निवडून गेले तेव्हा ते धनुष्यबाणाचे पायंदे होते. अजूनही ते धनुष्यबाणातच गेले आहे आणि गंमत इथेच आहे, हा धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेचं चिन्ह आहे आणि एकनाथ शिंदे म्हणजेच खरी शिवसेना आहे असा एक अंतरिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्या अंतरिम सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये सचिन अहिर यांना पक्षांतर बंदीचा कायदा तसाच लागू होत नाही की आम्ही शिवसेनाच आहोत त्यामुळे आम्ही शिवसेनेत बसलो. आणि दुसरं असं आहे की पक्षांतर बंदी कायदा जो आहे भारतातला तो राजीव गांधींनी तयार केला. आयाराम गयाराम खूप चालू होतं भजनलालांच्या काळामध्ये, म्हणून तो बदल केला गेला.
त्यात काही ना असे लूप होल्स आहे. त्यातलं एक लूप होल असं आहे की लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा उपाध्यक्ष, लोअर हाऊसचा त्या राज्यामधला विधानसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष, जिथे मोठं सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह, त्या राज्यांमधले सभापती, उपसभापती आणि राज्यसभेतले उपसभापती, कारण राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कायद्यानुसार असतो, एक्स ऑफिशिओ असतो, यांनी पक्षांतर केलं तरी त्यांना ती अटच लागू होत नाही. त्यामुळे सचिन अहिर सेफ आहेत. आणि सचिन अहिर यांची 22 साली जी सुरू झालेली आहे टर्म, ती 28 साली संपेल. 28 साली शिवसेना उभाठाकडे त्यांना निवडून देण्या इतका आमदारांचं बळ आहे का, याचं उत्तर आता नाहीये. त्यामुळे ते शिंदेकडे जाऊन त्यांनी स्वतःची पुढची राजकीय कारकीर्द सेफ झोनमध्ये टाकलेली आहे. ते उपसभापती झाले आहेत. शिंदेकडे आणि भाजपकडे विधानसभेत आमदारांचं बळ आहे. त्यामुळे ही टर्म संपल्यावरही शक्यता अशी आहे की सचिन अहिर यांना पुढची टर्म मिळेल. त्यामुळे ते वरळीतून लढायचा प्रश्नच येणार नाही. पडद्यामागच्या ज्या घडामोडी आहेत त्या समजून घेणं खूप गमतीचं ठरणार आहे. संदीप आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे सुशांत, आपण त्यांना एक प्रश्न विचारू की शरद पवार गटामध्ये देखील काही हालचाली सुरू आहेत का? जोरात अशी चर्चा सुरू झाली आहे की 5 खासदारांनी एक वेगळा गट केलाय. मी मगाशी जसं म्हटलं की इथे ना खूप गॉसिप्स चर्चेला येतात. खरंच असं काही झालंय का आणि त्या पक्षात काय चालू आहे? नाही, मी त्याच्याबद्दल खरं तर माहिती घ्यायचा प्रयत्न केला. आपण बातमी देखील पुढारी न्यूजला ती दिलेली आहे. एकूण 8 खासदार आहेत शिवसेना, माफ करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. आणि ज्या वेळेला मी त्यांना म्हटलं की 5 किंवा 6 खासदारांचा गट तयार होतोय, त्यातले एकतर 2 खासदारांची नावं मॅडम जगजाहीर आहेत, ती म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे. हे कदापि शरद पवार यांना सोडणं शक्य नाही. ही एकतर ही झाली एक बाजू. मात्र मी काही नेत्यांशी बोललो आणि खासदारांशी देखील बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या वयात आम्ही शरद पवारांना सोडणार नाही. कुठलाही गट आम्ही स्थापन केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी ऑपरेशन टायगर प्रमाणे ऑपरेशन तुतारी होणार अशी जी काही चर्चा होती ती आता पूर्णपणे थांबलेली आहे असं म्हणता येईल. म्हणजे काही नेत्यांनी असा दावा केला की आम्हाला गरजच नाही, कारण ह्या वयात जर आम्ही पवार साहेबांना सोडलं तर अक्षरशः महाराष्ट्र आम्हाला शिव्या घालेल. त्या आणि आमच्यावर कुठला जरी दबाव आला तरी आम्ही कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीचं कृत्य करणार नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर बजरंग सोनवणेच्या मुलग्याची एक चौकशी एसआयटी मार्फत बीडच्या एका प्रकरणामध्ये चालू आहे. त्यामुळे हे प्रकरण समोर आलं होतं की ही चर्चा समोर आली होती की अशा प्रकारे दबाव टाकला जातोय का, धनंजय मुंडे सगळं करतायत, असा थेट आरोप बजरंग सोनवणे यांनी यापूर्वी केला आपल्याला माहित आहे. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेही खासदार शरद पवारांना सोडून जाणार नसल्याचं समजतंय. त्यामुळे आहे तसं आम्ही एकसंध राहू आणि जो काही पवार साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ही झाली एक बाजू. पण दुसरी एक चर्चा आता थांबवते. तुम्ही खूप रोचक माहिती दिली आहात की ते पवार साहेबांना सोडून काही करणार नाही. पण आता जी काही चर्चा आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाबद्दल, की तिथे परिसीमन विधेयक येणार आणि महिला आरक्षणाचं विधेयक येणार, त्याच्यासाठी संख्याबळ हवंय भारतीय जनता पक्षाला. महिला आरक्षण हा पवार साहेबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्यामुळेच खरं तर ते महाराष्ट्रात दिलं गेलं. तर त्या विधेयकाला पाठिंबा द्यायला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तशीच एनडीएला अनुकूल भूमिका घेऊ शकते का? काही चर्चा आहे का त्याची? ते घेऊ शकते, कारण ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की 14 साली ज्यावेळेला सरकार स्थापन झालेलं होतं त्यावेळेला बाहेरून पाठिंबा देणारे शरद पवारच होते. म्हणजे पवारांची भूमिका ही वारंवार वेगवेगळी बघितलेली आहे महाराष्ट्रानं आणि देशानं. 14 साली ज्यावेळेला यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता त्यावेळेलाही त्यांची चर्चा झालेली होती शरद पवार यांची. त्यामुळे आता महिला आरक्षणासंदर्भात ते पाठिंबा एनडीएला किंवा थेट भाजपला देऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र दुसरं एक आता असं आहे, नाना पटोले यांनी आज ही गोष्ट नाकारली खरं तर की काँग्रेसमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी विलीन होईल. पण या सगळ्याचं एक गणित असं जोडलं जातं की कदाचित राष्ट्रीय अध्यक्षपद, सोशल मीडियावर ही चर्चा आहे, अजून दुजोरा मिळालेला नाही. मल्लिकार्जुन खरगे आता वय झालेलं आहे त्यांचं, किंवा आता नवीन राज्यसभा पुन्हा त्यांना देण्यात आली आहे, त्यांना अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी होऊन शरद पवारांना दिलं जाईल ही शक्यता खूपच कमी आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षातल्याच काही नेत्यांचा विरोध आहे काँग्रेसमध्ये जायला. इव्हन काँग्रेसमधल्या देखील काही नेत्यांचा विरोध आहे की विलिनीकरण करायला राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे ही शक्यता वाटत नाही. पण एकंदरीतच पवार साहेबांची जर मॅडम भूमिका बघितली तर ती दोन्ही बाजूने यापूर्वी बघितली आहे महाराष्ट्राने. त्यामुळे कदाचित महिला आरक्षणाच्या बाबतीत, कदाचित डिलिमिटेशनच्या बाबतीत त्यांची भूमिका वेगळी असू शकेल आणि महिला आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका वेगळी असू शकेल. बघूयात पुढे काय होतंय नेमकं. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारीची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर 3.0 परत सुरू होईल अशी चर्चा. मी आधी पंकजला विचारतो कारण तो शिवसेना नंतर तुमच्याकडे येतो. पंकज, कालपासून खरं तर ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालं अशी चर्चा आहे. काही आमदार संपर्क असल्याची देखील चर्चा आहे.
आपण यापूर्वीच बातमी दिली की आमदार संपर्कात आहे, त्यांना 5 आमदारांच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण सुशांत, त्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ऑपरेशन टायगर 3.0चा पुढचा भाग म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि सचिन अहिर यांच्या रूपानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या हाती किंवा एकनाथ शिंदेच्या हाती एक अस्सल मुंबईकर मोहरा लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण सचिन अहिर हे मुंबईमध्ये आशिष शेलारांनी या सभागृहात भाषण करताना सचिन अहिर सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, चळवळीमध्ये कशा पद्धतीने सक्रिय होते ते त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईची नाळ जोडलेला एक मुंबईकर अस्सल मिळालेला आहे, हा एक प्लस पॉईंट आहे. आणि ऑपरेशन टायगर महापालिकेत जे राबवलं जाणार आहे त्याच्यामध्ये सचिन अहिर हा अत्यंत महत्वाचा त्यांचा शिलेदार असू शकतो अशी शक्यता आहे. कारण मुंबईची नाळ ओळखणारा, मुंबईच्या नगरसेवकांना ओळखणारा, मुंबईच्या महानगरपालिकेच्या समस्यांना ओळखणारा, बारकावे माहिती असलेला हा माणूस आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचं ऑपरेशन जर का करायचं असेल तर आता त्यांच्याकडे जसं एकनाथ शिंदे म्हणाले मास्टर ब्लास्टर आलाय, तसे सचिन तेंडुलकर आज मास्टर ब्लास्टर जरी ती त्याचा जाणून बुजून आज उल्लेख केला तर ते सचिन अहिर आहेत. सचिन अहिर यांचं वेगळेपण म्हणजे एक तर सुशिक्षित चेहरा आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवरती चांगलं प्रभुत्व वर्णिलं असल्यामुळे खूप चांगलं गुजराती सचिन अहिर बोलतात. त्याच्यानंतर सचिन अहिर यांचा कामगार चळवळीच्या माध्यमातून मुंबईचा जो जर आपण रूट मुंबईकर जो आहे किंवा मुंबईचा मुख्य मुंबईकर किंवा तळागाळाचा मुंबईकर आहे त्याच्याशी सचिन अहिर यांचा संपर्क आहे. स्वतः म्हाडाच्या रिपेअर बोर्डाचे अध्यक्ष होते, त्यामुळे मुंबईतल्या चाळकरांशी त्यांचा संबंध आहे. असे असलेले सचिन अहिर, त्यामुळे निश्चितच ऍडव्हान्टेज नक्कीच असू शकतं. फक्त आपण जी माहिती देतो त्याच्या अनुसार त्यांचा वापर जो आहे किंवा त्यांना महापालिकेमध्ये एक योग्य शिलेदार म्हणून जर का वापरलं, तसं प्लॅनिंग सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे, पण जर का तसं वापरलं तर निश्चितच ते उपयोगी असू शकतं, फायद्याचं असू शकतं. मॅडम, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. अर्थात ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा झाली, मधल्या काळात नावं देखील आली. ऑपरेशन टायगर 3.0 मध्ये काही 5 व्यक्तींना जबाबदारी दिली, त्यामध्ये निलेश राणे असतील, उदय सामंत असतील, यांच्याकडे जबाबदारी दिल्याची चर्चा होती. दादा भुसे, तुम्ही कसं बघता, खरंच होणार की चर्चा राहील? एकतर आपण लक्षात घेऊ, शिवसेना उबाटाचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्यातले जे काय पक्षांतर बंदीसाठी आवश्यक असतील ती संख्या जवळपास 12 ते 14 आहे. एवढे आमदार फुटतील का? म्हणजे जेव्हा मुंबईत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मराठी मुंबईकरांनी अजूनही शिवसेना उबाटाला कौल दिलाय, खासदारही त्यांचे आले होते, त्यातला एक जण गेलाय, दोघं आहेत, अरविंद सावंत, अनिल देसाई. त्यामुळे मुंबईनी उबाठाला नाकारलेलं आहे असं म्हणता येणार नाही. कमी झालेलं आहे, त्यांची सत्ता गेलेली आहे, ते घसरणीच्या मार्गावर आहेत, पण अजून जोर आहे. त्यामुळे अशा वेळेला जोर असताना 10 जे मुंबईकर आमदार आहेत ते खरंच फुटतील का ही शंका आहे. आणि शिवाय झालं काय आहे खरं तर सुशांत, की यावेळेला सत्ताधाऱ्यांकडे इतकं प्रचंड बहुमत आहे ना की सत्ताधारी आमदार इथे फिरताना म्हणतायत की आम्ही आधीच इतके आहोत, आता कशाला कोणाला घेताय. आणि ज्या वेळेला जनतेने इतका सरळ सरळ कौल दिलेला आहे त्यावेळेला ऑपरेशन टायगर 3.0 इतक्या लवकर होईल का, की काही काळाची वाट पाहावी लागेल, की उद्धव ठाकरे यशस्वीपणे ते थोपवू शकतील, हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. कदाचित यांची उत्तरं काळाच्या उदरात दडलेली असतील. कदाचित याची उत्तरं काळाच्या उत्तरात मिळतील. मात्र आपण जर बघितलं असेल तर राज्यात सध्या ऑपरेशन टायगर असेल, ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू आहे, त्यात पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातील अनेक किस्से, अनेक बातम्या आपण असं रोज संध्याकाळी तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. कॅमेरा पर्सन सुरेश सह सुशांत, पुढारी न्यूज, मुंबई.